brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका भाजपनं कशा लुटल्या याचे पुरावे त्यांनी सांगितले. कुत्र्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले. त्या दिवशी त्यांच्या सोबत असावेत काही डॉक्युमेंट्स किंवा फाईल्स. अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचे तिनपाट लोक माझ्यावरती टीका करतायत. मुळात शंका मी घेतलेलीच नाहीये. शंका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी घेतलेली. मी तो विषय पुढे नेला कारण माझ्यासमोर सुद्धा काही माहिती आली. अजित पवारांची जुनी वक्तव्य चालताना माझ्या लक्षात आलं की अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते. त्यांची ती मानसिकता होती. भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिकू चालणार नाही. कारण फुले, शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना हा चालणारा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जातोय. या भूमिकेवर ते हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत असंही त्यांनी एका 15 जानेवारीच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं आणि त्याच्यावर ते वारंवार बोलत राहिले. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका भाजपनं कशा लुटल्या याचे पुरावे त्यांनी समोर आणले. सत्तेत असताना पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं कुत्र्याच्या नसबंदीतही कसे पैसे खाल्ले कोट्यावधी हे त्यांनी पुरावे दिले. कुत्र्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले हे अजित पवारांनी समोर आणलं आत्ता. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ होता आणि अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे अनेक वर्ष त्यांच्याकडे बरेच काही पुरावे जमा झाले आहेत. याच्यावर भाजपाअंतर्गत चर्चा सुरू झाली होती. ही सगळी कागदपत्र अजित पवारांचे निकटवर्तीय सांगतात. ह्या सगळ्या फाईल्स, हे सगळे डॉक्युमेंट्स, हे पुरावे अजित पवारांच्या ताब्यात होते. अजित पवार हे शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते. त्या दिवशीही त्यांच्यासोबत ते असावेत काही डॉक्युमेंट्स किंवा फाईल्स. पण अर्ध्या तासामध्ये विमान उडाल्यावर त्यांच्या विमानाला अपघात झाला. याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं काम हे डीजीसीएचं आहे. भारतीय जनता पक्ष कशाला स्पष्टीकरण देत आहे? चौकशी समिती नेमावी आणि ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक इंडिपेंडंट चौकशी नेमावी समिती. हेच मी म्हणालो, बाकी काय म्हणालो. याला ते छगन भुजबळ यांनीही आता शंका उपस्थित केली. भुजबळ म्हणतात की विमान घेट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसतंय, काहीतरी गडबड झाली असं वाटतं. मग मी वेगळं काय सांगतोय? फक्त माझी चूक एवढीच आहे की मी सगळ्यात आधी सांगितलं. आता हळूहळू लोक मानसिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर त्यावर विचार करतायत. अजित पवारने का पहिल्यांदाच विमान प्रवास केला नाही ना. बेसिकली ते अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमानानंच प्रवास करायचे. त्याच्यामुळे ही व्यवस्था करणाऱ्या लोकांना कोणती विमानं, कोणता पायलट हे सगळं माहीत असतं. आता त्यांचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले, छगन भुजबळ उपस्थित करतायत, अजित पवारांच्या कुटुंबातले काही लोक याच्यावर चर्चा करतायत. मला असं वाटलं संसदेमध्ये या विषयावरती हा मुद्दा रेकॉर्डवरती आणला पाहिजे. मी तो आणला आणि मागणी केली की एक निष्पक्ष चौकशी. डीजीसीए वगैरे नाही. डीजीसीए म्हणजे यांच्या हाताखालचे सगळे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. न्यायमूर्तीच्या हायकोर्ट न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमावी आणि त्याचा कालमर्यादेत निर्णय आणि अहवाल यावा, एवढीच आमची भूमिका.